वाजवता का ढोलक? वाजवा. थोडा मजा आला पाहिजे ना. टाळ्या झाल्या पाहिजे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2. चला कंटिन्यू. विठ्ठलराव खडसे साहेबांकडून या आमचे ढोलकी वादक कुलदीपजी चावरे यांना 500 रुपयाचं धर्मदान मिळालं. जोरदार टाळ्या वाजवल्या. दलित तुम्हाला करून मी खुले. उपाशी लोक आहेत. एक काही जेवला नाही. बाबासाहेबांना कोणाला जेवायला दिलं नाही. दिलं का? आहे की नाही आपल्या घरी? कोणामुळे आहे? 2-2 कट्टे आहेत ना गावाचे. आहे ना? कोणामुळं? आवाज आला पाहिजे का नाही ताई? देईल तुम्हाला करून मी खुले. तुमचा मोठा आवाज करूनच जाईल मी. ते व्हॉल्यूम फुल शर्यत आहे. काळा राम मंदिर चौदार ते तळे. काळा राम मंदिर चौदार ते तळे. काळा राम मंदिर चौदार ते तळे. या माझ्या दलित बांधवानो रंजनानो आणि गांजरानो येईल तुम्हाला कलमी खुले. आणि काळा राम मंदिर चौदार ते तळे. काळा राम मंदिर चौदार ते तळे. काळा राम मंदिर चौदार ते तळे. काळा राम मंदिर चौदार ते तळे.
माझ्या समाजा तुला खांद्यावरती मी वाढील लावून पणा प्राण माझा तुला खांद्यावरती मी वाढील दयाची लावून पणा प्राण माझा विजयाच्या उभारून पताका मुक्या नाही फोडू दिवाच्या चालवाया लावील उडे पांगरे काळा राम मंदिर चौदार पेठळे 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 महामंत्र दिला होता की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जर तुम्ही शिकले संघटित झाले तर कोणाच्या बापाची ताकद नाही तुम्हाला बोट दाखवायची आणि सांगितलेलं आहे की बाबासाहेबांची म्हण आहे की जो शिकेल जो अभ्यास करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणतात की नाही म्हणून कवी म्हणतो शिका संघटित व्हा जशाशी सेवा भाना हटोल्यास टोला शिका संघटित व्हा जशाशी सेवा भाना हटोल्यास टोला येणार ना भीम शमवीर आता विषमतेच्या धगधगता ज्वाला येणार ना भीम शमवीर आता विषमतेच्या धगधगता ज्वाला जागवून आपल्या समाजा सोडून जीर्ण रिवाजा रूढी मंदिरातून करून मोकळे कचेरीवाला एक जोक सांगले सगळे जागृत होते ना तुम्ही पण ऐका कांबळे भाऊ काय झालं आम्ही दुपारी आलो कांबळे भाऊचा फोन आला का पोहोचले का हे आमच्या आयोजक मंडळी सगळे आमची वाट बघत होते तिकडे तर तिथे गेल्यावर आम्हाला भूक लागली यांनी पोहे केले होते आम्हाला कचोरी आवडते आम्ही कचोरी खायला गेलो कुठे शिवाजी चौकात आपला शिवाजी चौक जवळच आहे रेस्ट हाऊस पासून तिथे गेलो कचोरी खायला तर तिथे आम्ही कचोरी खात होतो तुमच्या मंडळातला पोरगा कोणतं मंडळ आपलं प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद इथला एक पोरगा तिथे कचोरी खात होता दादा कचोरी कसा खात होता साहेब पहिली कचोरी घेतली मध्ये फोडली अशी त्याच्यामधला फक्त मसाला खाल्ला बाजूला ठेवली एक झाली दुसरी घेतली दुसरी तशीच फोडली मधातला मसाला खाल्ला बाजूला तिसरी चौथी कीबोर्डवाला आमचा मित्र लहान भाऊ माझा प्रवीण होता दादा हे कसे कचोरी खाऊ राहिले म्हणे पुसदचे लोक म्हटलं काय म्हणतो काय प्रॉब्लेम आहे तर भाऊ आपण विचारून त्याला हे कोणती पद्धत आहे आम्हाला सांग काय नवीन आहे का आम्ही त्याला जाऊन विचारलं म्हटलं अरे बेटा कुठला आहे तू म्हणजे काका तुमचा प्रोग्राम आहे तुमचं बॅनर पाहिलं होतं म्हणे आम्ही तिथं बाबा आपलं प्रज्ञा सूर्य बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कार्यक्रम आहे तिथेच राहतो म्हणे मी जवळ म्हटलं बेटा हे कचोरी खायची पद्धत तुला कोणी शिकवली कचोरी खायची पद्धत तुला कोणी शिकवली म्हणजे काका काय झालं होतं मागच्या आठवड्यात मी बिमार पडलो होतो डॉक्टरनं म्हटलं म्हणे की बाहेरचं काही खाऊ नका म्हणून त्या कचोरीच्या आत बदलत तुम्ही तसेच आहे का आहे का चालवाया लावील लुणे पांगणे सगळ्यांना आवाज आला पाहिजे एक बात आमच्या काकूसाठी जोरदार टाळ्या होऊन जात्या बाप म्हातारे पण उभ्या राहून इथे चालवाया लावील लुणे
चौदारचे खरे काळाराम मंदिर चौदारचे खरे काळाराम मंदिर चौदारचे खरे काळाराम मंदिर चौदारचे खरे या गीतासाठी आमचे प्राध्यापक जनार्दनजी गजबी आणि अश्वनीताई पाईकराव यांनी 100 रुपयाचं दमदान मिळालं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊया. मी असं म्हणेन की असे आयोजक अशी रसिक मंडळी असली तरच आमची काहीतरी कदर आहे. नाही तर आम्ही घरी गाणे म्हणतो तर काय फायदा काय. तुम्ही 2 पैसे देता त्याच्यावर आमचं आयुष्य जगते. दादा बरोबर आहे नितीन दादा.